नमस्कार, मी वैष्णवी साबळे. आपण पाहत आहात एल.एस. खानदेश. एल.एस. खानदेशच्या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. सुरुवातीला आढावा घेऊयात महत्त्वाच्या हेडलाईन्सचा. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट. प्रेयसीसाठी प्रियकरानेच पेपर फोडल्याची सूत्रांची माहिती. नशिराबादला शेतात आढळला तब्बल 14 फुटांचं अजगर. शेतकऱ्यांची महाकाय अजगर पाहून उडाली खळबळ. जळगावमध्ये रावेरच्या लॉजिंगमध्ये अल्पवयीन मुलगी आढळल्याने खळबळ. तरुणासह मॅनेजरवरही कारवाई. पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल. खानदेशात पावसाची चाहूल. जळगावसह नंदुरबार धुळ्यात ढगाळ वातावरण. धुळ्यात लळिंग टोल नाक्यावर 20 किलोमीटर परिसरातील व्यावसायिक वाहनांना टोलमध्ये सूट द्यावी या मागणीसाठी ट्रक मालक असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं केलेली आहेत. नवीन ठेकेदार नियुक्त झाल्यानंतर 3 दिवसांपासून स्थानिक वाहनांना मिळणारी टोल सवलत बंद झाल्याचा दावा असोसिएशननं केलेला आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. परत विभूते उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशनचा सभासद आणि सदस्य. आज या ठिकाणी आम्ही सर्व ट्रक व्यावसायिक आणि वाहन व्यावसायिक जे धुळे शहरवासी आहे, धुळे जिल्हावासी आहे, ते एकत्र आलो आहे. आज धुळे जिल्ह्यामध्ये किंवा धुळे शहराच्या चारही बाजूंनी 4 टोल नाके आता कार्यान्वित आहे. 17 वर्षापूर्वी पहिले धुळे लळिंग टोल नाका सुरू झाला आणि आज 4 टोल नाके सुरू आहे. येत्या काही काळामध्ये 5वा साक्री रोडचा टोल नाका सुरू होणार आहे. आतापर्यंत सुरुवातीचा जो पहिला टोल नाका होता त्याच्यामध्ये धुळे वासियांना, धुळे शहरवासियांना, धुळे जिल्हावासियांना टोल मधून अंशतः आणि जवळचे लगतचे जे गाव आहे त्यांना पूर्णतः सूट मिळत होती. परंतु आता 15 मे 2026 पासून हा बीओटी तत्वावरती असलेला धुळे लळिंग टोल नाका हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत NHAI कडे हस्तांतरित झालेला आहे. आणि NHAI कडे हस्तांतरित झाल्यानंतर NHAI ने गेल्या 3 महिन्यामध्ये एक खासगी टोल संकलन करणारा ठेकेदार नियुक्त केला होता. तो असतानाही आम्हाला जी सूट पूर्वी मिळत होती ती सूट आतापर्यंत मिळत आली. परंतु 15/8/2026 पासून आता नवीन राजस्थान येथील रिद्धी सिद्धी म्हणून जे टोल ठेकेदार ते नियुक्त झाले आहे त्यांच्या मार्फत सह ठेकेदार धुळे निवासी सारंग भावसार यांची नियुक्ती झाली आहे. आणि अचानक 15/8/26 नंतर कुठलीही पूर्वकल्पना न देता धुळे वासियांसाठी जी टोल सूट होती ती आता अचानक बंद करण्यात आली आहे. गेल्या 4-5 दिवसामध्ये आम्ही ट्रक व्यवसायी संघटनेचे लोक टोल नाक्यावरती जाऊन विचारपूस करत आलो. त्या विचारपूस करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की हा टोल नाका आता NHAI ने ऑप्शन वरती म्हणजे लिलाव तत्वावरती आम्हाला दिलेला आहे. आणि लिलाव तत्व झाल्यानंतर आता त्यांनी आम्हाला लोकल सूट देण्यासाठी कुठलाही करार केलेला नाहीये. मग ज्या वेळेला आम्ही कराराचे पत्र मागितले त्या कराराच्या पत्रामध्ये एक कॉपी आम्हाला मिळाली. त्या कॉपीमध्ये त्यांनी काहीतरी बदल करून असं ठरवलंय की धुळ्यातील फक्त स्थानिक लोक जे आहे ज्यांच्याकडे महाराष्ट्र परमिट आहे त्यांना अंशतः सूट देण्यात येईल. जे नॅशनल परमिट धारक आहे त्यांना सूट बिलकुल दिल्या जाणार नाही. अशा प्रकारचा त्यांनी आता पवित्रा घेतला आहे. आमचा सर्वात मोठा सवाल हा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये बेरोजगारी आणि अशिक्षितता असताना सर्वात जास्त वाहन व्यवसाय असून त्या वाहन व्यवसायावरती बरेच लोक निर्भर असताना 5ही बाजूंनी टोल ज्या वेळेला आम्ही द्यायचा आहे आणि त्यावेळेला त्या टोल मध्ये स्थानिक असल्याने जिल्हावासी असल्याने आम्हाला आता सूट नाकारण्यात येणार आहे. तर ते आमच्यासाठी वळूयात पुढच्या बातमीकडे. जळगाव MIDC साठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगाव MIDCला D+ दर्जा देण्याचा GR उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढलेला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून या निर्णयामुळे जळगावमध्ये नवीन उद्योग येण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. उद्योजकांकरता आणि आमच्या सगळ्यांकरता हा आनंदाचा दिवस आहे की D+ मुळे जे नवीन उद्योग यायचे होते किंवा जे उद्योग थांबत नव्हते आता ते थांबणार आहेत. नवीन उद्योग येणार आहेत आणि जे इतर जिल्ह्यांना सबसिडीज किंवा इतर सवलती मिळत होत्या त्या सगळ्या सवलती आता D+ मुळे आपल्या जिल्ह्याला मिळणार असून येत्या काळामध्ये नवीन उद्योग इथे येणार आहेत आणि बाहेर जो जाणारा तरुण आहे तो आता आपल्या जळगावमध्येच थांबेल. आणि या गोष्टीकरता खूप मी स्वतःही आनंदी आहे. जळगाव जिल्ह्याचे सगळे प्रतिनिधी असतील, मंत्री महोदय असतील
यांची सगळ्यांचं सहकार्य मिळालं, उद्योजकांचं सहकार्य मिळालं आणि खास करून अधिकारी असतील म्हणजे इव्हन कलेक्टर सुद्धा आज बैठकीला होते आणि उदय सामंतांचे मी खूप जळगाव जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो. सीएम DCM साहेबांचे आभार मानतो की त्यांनी जळगाव जिल्ह्याला D+ दर्जा दिला. बहुपणीकडे वाढलेले आहे. याच्यामध्ये बऱ्याच सवलती आहे आणि त्या आपल्या समोर त्यांनी मांडलेल्याच आहे. पण येत्या काळामध्ये आता 30 तारखेला पुन्हा उद्योग मंत्री जळगावात आहे. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये फायर फायटरची गाडी आहे, रस्ते आहे, इतर गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही त्यांच्यासमोर पुन्हा मांडू आणि उद्योजक पण मांडतील आणि ते पण प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. राजकीय वळूयात पुढच्या बातमीकडे. जळगाव जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं संकटात आली आहेत. असोदा परिसरात 2.5 एकर उडदाचं पीक वाचवता न आल्यानं शेतकऱ्यानं ट्रॅक्टर फिरवलाय. जिल्ह्यात केवळ 67% पाऊस झाल्यानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी सांगण्यात येते. तेवढी होणार आता तुमका ते काटणं तयार करणं किती शेंगा दिल्या आता 5-5 6 शेंगा फक्त दिले. काय होणार आणि त्याला मग संपूर्ण रोटर का हा किती एकर आहे आता हे 2.5 एकर आहे. काय करतो कोणती शिवाय आहे या सुद्धा शिवू ना काय पळवणे खर्च मग अजून तो बरे देव पारे काय करतो काय नाही बरे मागून बारे त्यापेक्षा जाऊ दिले बरं केले. साधारण किती खर्च आलाय तरी पण एक हजार रुपये झाले त्याच्यामध्ये. या होत्या या घडीच्या सविस्तर बातम्या. आता वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर तांबापुरात भव्य जुलूस, ढोल ताशांच्या गजरात मुस्लिम बांधवांचा उत्साह. बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्काची धाड, लाखोंचा मुद्देमाल जप्त. जळगाव महामार्ग की मृत्यूचा सापळा, महामार्गाच्या कामामुळे 24 दिवसात 5 मृत्यू. ह्या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS खानदेश.